नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी पेपरच्या गणित विषयाच्या अभ्यास मालिकेत आपले हार्दिक स्वागत. आजच्या आपण गणितच्या पहिल्या भागामध्ये टी ई टीमध्ये सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. आजचे महत्त्वपूर्ण घटक म्हणजे संख्या पद्धती, स्थानिक किंमत, रोमन संख्या, समविषम संख्या, मूळ संख्या व संयुक्त संख्या, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, विभाज्यतेच्या कसोट्या. तर हे सर्व घटकांवर साधारणतः 5 ते 7 प्रश्न दरवर्षी येत असतात आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची. आता आपल्याला माहिती आहे संख्या म्हणजे काय, तर मोजणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिन्हांना संख्या म्हणतात. उदाहरणार्थ आपण 1 2 3 4 5 ज्या संख्या असतात त्यांना संख्याच म्हणतो. परंतु याच्यामध्ये काही संख्यांचे जे प्रकार आहेत त्याच्यावर प्रश्न येतात. जसं नैसर्गिक संख्यांवर प्रश्न येतात आणि नैसर्गिक संख्या कोणत्या किंवा पुढची नैसर्गिक संख्या कोणती, किंवा 1 ते 10 नैसर्गिक संख्या आहेत त्याची बेरीज किती, 1 ते 50 मधील नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, अशा प्रकारचे प्रश्न येतात. आणि या शॉर्टकट्स ट्रिक्स आपण समजून घेतल्या तर आपल्याला उत्तर काही सेकंदात आपल्याला उत्तर तयार करता येतं. पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या ही शून्यापासून सुरू होते म्हणून 0 1 2 3 4. नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्येतला फरक म्हणजे शून्यापासून सुरुवात होते, नैसर्गिक संख्या 1पासून सुरू होते. आता पूर्णांकामध्ये आपल्यालाच माहिती आहे की आपण रेषापट्टीवर ज्यावेळेस शून्यापासून उजवीकडे आणि डावीकडे ज्या संख्यारेषा असते त्या संख्यारेषेवर 1 2 3 4 जे धन असतं ते उजव्या बाजूला असतात आणि जे ऋण असतात म्हणजे मायनस असतात ते डाव्या बाजूला असतात, ते पूर्णांक संख्या असतात. तर अशा प्रकारे काही प्रश्नसुद्धा आपल्याला येतात की नैसर्गिक संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती, तर याचे योग्य उत्तर आहे 1. पूर्ण संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती, तर त्याचं उत्तर आहे 0. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात आणि यापेक्षा वेगळेसुद्धा प्रश्न येतात. ते प्रश्नसुद्धा मी आपल्याला या मागच्या काळातले जे काही प्रश्न आले आहेत त्याच्यावर प्रश्नसुद्धा आपल्याला दाखवत आहे, ते आपण समजून घ्या. दुसरा संख्येचा प्रकार असतं की म्हणजे स्थानिक किंमत. आता संख्येतील अंकांचं स्थानानुसार मूल्य म्हणजे स्थानिक किंमत. आता एक संख्या 4 अंकी 5 अंकी संख्या दिलेली असते आणि त्या संख्येतले स्थानिक किंमत आपल्याला माहिती असते, जसं एकक, दशक, शतक आणि हजार, दश, हजार, लक्ष. पण पेपरमध्ये प्रश्न विचारताना सरळ संख्येचा दशक एकक विचारला जात नाही, तर प्रश्न असा विचारला जातो की जी स्थानिक किंमत असलेली संख्या आहे त्या संख्येच्या याच्यातून दशक असलेल्या संख्येची जर वजाबाकी केली तर किती उत्तर येईल, अशा प्रकारचे प्रश्न थोडेसे येतात. वेळखाऊ प्रश्न असतात. जसं 5684 मध्ये स्थानिक किंमत किती, 600. हे सोपं उत्तर आहे, परंतु प्रश्न येताना अजून वेगळा प्रश्न विचारला जातो की 6 या संख्येची स्थानिक किंमत आणि 8 या संख्येच्या स्थानिक किंमतीमधला फरक किती. तर 600मधून 8ची किंमत 80 आहे, तर 600मधून 80 गेले तर 520 हा फरक असतो. अशा प्रकारचे काही प्रश्न आपल्याला येत असतात, त्याची थोडी तयारी करा, निश्चितच सोपे प्रश्न येतात. नंतर रोमन संख्या. आता रोमन संख्या आपल्या सर्वांना माहिती आहे की रोमन संख्या आपण अगदी बालवयात शिकलो असाल 5वी 6वी 7वीमध्ये. आत्ताही 5वी 6वी 7वीच्या सिलेबसमध्ये आपल्याला रोमन संख्या मिळतात. पण रोमन संख्येचं जर आपण बघितलं तर कशा प्रकारे 1 लिहिला असतो, V म्हणजे 5 असतो, X म्हणजे 10 असतो, L म्हणजे 50, C म्हणजे 1000, D म्हणजे 500, M म्हणजे 1000. हे आपल्याला माहिती आहे. पण मग रोमन संख्या विचारताना आता एक्सेल विचारताना Lची किंमत 50 आहे आणि X त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे 50मधून 10 कमी केले तर 40, असं उत्तर आपल्याला काढायचं असतं. XC. आता XCमध्ये X 10 आणि Cची किंमत आहे 100. 100तून 10 कमी केले तर 90 उत्तर येतं. अशा प्रकारे असतं. तर अशा प्रकारचे रोमन संख्येवर सुद्धा काही प्रश्न आपल्याला येऊ शकतात, त्याची थोडक्यात तयारी करा. नंतरचा पुढचा भाग आहे सम व विषम संख्या. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की समसंख्या म्हणजे ज्याला 2ने पूर्ण भाग जातो ते, आणि 2ने पूर्ण भाग न जाणारी संख्या ही विषम संख्या असते. ते आपल्याला माहिती आहे, ज्याच्या एकक स्थानी संख्या पाहून आपल्याला त्या संख्येची ओळख करता येते. टी-ई-टीमध्ये मात्र प्रश्न असे असतात की एखादी संख्या दिली असते ती समसंख्या आहे की विषम आहे, असा प्रश्न विचारला जातो. बऱ्याचदा त्या प्रश्नांमधून 2 संख्या दिलेल्या असतात, दोघांची याच्यातून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यानंतर किंवा बेरीज केल्यानंतर जी बेरीज किंवा वजाबाकी येईल तर ती विषम असेल की सम असेल, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणून थोडंसं ट्रिक्सचे प्रश्नसुद्धा आपल्याला पाहावे लागतील, ते आपण बघूया. मूळ संख्या.
ज्या संख्येला फक्त एक आणि त्या संख्येनेच भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. जसं 2, 3, 5, 7 आणि 11 असे जे संख्या आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. तर लक्षात ठेवा 2 ही एकमेव अशी मूळ संख्या आहे की ती सम आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो की अशी कोणती संख्या आहे की ती मूळ संख्या आहे आणि ती समसंख्या आहे. किंवा अशी 1 ते 100 मधल्या मूळ संख्यांची बेरीज किती किंवा किती संख्या आहेत असे प्रश्न येतात. म्हणून याचे शॉर्टकट ट्रिक्स थोडंसं समजून घ्या आणि त्या पद्धतीने थोडी तयारी केली तर निश्चितच हे उत्तरसुद्धा आपल्याला सहज काढता येतात. आता असे प्रश्न असतात की मूळ संख्या कोणती, 4 संख्या दिल्या आहेत पर्यायामध्ये, तर त्याचे उत्तर आपल्याला शोधावं लागतं. जसं 9, 15, 17 आणि 21 याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे 17. मूळ संख्या ही 17 आहे. संयुक्त संख्या, आता याच्यावर सुद्धा काही प्रश्न येतात. ज्या संख्येला 2पेक्षा जास्त अवयव असतात त्याला संयुक्त संख्या म्हणतात. जसं 4 आहे तर 4चे 2 अधिक 2, 2 गुणिले 2, 3 गुणिले 2, 4 गुणिले 2, 3 गुणिले 3, 5 गुणिले 2 अशा प्रकारचे जे अवयव असतात त्या दृष्टीने आपल्याला याच्याकडे पाहावं लागतं आणि त्या संयुक्त संख्या असतात. त्या दृष्टीने आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. नंतर आहे विभाज्यतेच्या कसोट्या. तर कसोट्या आपण अगदी 6वी-7वीला शिकलो आहोत, पण समजून घेणं गरजेचं आहे की 2ची कसोटी, शेवटचा अंक 0, 2, 4, 6, 8 असेल तर 2ची कसोटी असते. 3च्या कसोटीसुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागेल. त्यानंतर ज्या इतर सर्व कसोट्या आहेत जसं 5ची कसोटी आहे, 3च्या कसोटीमध्ये 3 अंकाची बेरीज 3ने विभाज्य असतो. 5ची कसोटीमध्ये शेवटचा अंक 0 किंवा 5 असतो. 9ची कसोटीमध्ये अंकांची बेरीज 9ने विभाज्य असतो. तर अशा प्रकारे ज्या कसोट्या आहेत त्याचे शॉर्टकट ट्रिक्स आपल्याला समजून घ्याव्या लागतील आणि त्याची थोडीशी तयारी केली तर सहज उत्तर आपल्याला काही मिनटाच्या आत आपल्याला सोडता येतं. आता उदाहरणार्थ 459 ही संख्या 9ने विभाज्य आहे का? तर 4 अधिक 5 अधिक 9 यांची जर आपण एकत्र बेरीज केली तर 18 होते. 18 हा 9चा विभाज्य आहे म्हणून त्याचं उत्तर आहे होय. तर अशा प्रकारचे प्रश्न असतात की संख्या बदलतात त्याच्यावर मात्र विभाज्य विचारला जातो आणि ती कितीची कसोटी आहे किंवा कोणत्या संख्येच्या संदर्भात ती संख्या आहे असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. नंतर मूलभूत क्रियेच्या बाबतीमध्ये सुद्धा बेरीज वजाबाकीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात सोपे प्रश्न आपल्याला दिसत असले पण प्रत्यक्ष परीक्षेमध्ये मागील जर आपण बघितले तर थोडेसे कठीण प्रकारच्या बेरीज वजाबाकी आपल्याला दिलेल्या असतात. ते आपल्याला कमी वेळात कशा पद्धतीने करता येईल हे आपलं सगळं स्किल या ठिकाणी शोधायचं असतं, म्हणून त्याचा सरावसुद्धा आपल्याला करावा लागेल. तसंच गुणाकाराच्या बाबतीतसुद्धा आणि भागाकाराच्या बाबतीतसुद्धा काही प्रश्न आपल्याला येत असतात, त्याची थोडीशी तयारी करा. या सर्व घटकांवर आधारित काही जलद प्रश्नसुद्धा आपल्याला सोडवता येतील. जसं सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, तर त्याचं उत्तर आहे 1. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, तर त्याचं उत्तर आहे 0. XL ही संख्या रोमन अंकात कोणती, तर 40. XC ही रोमन अंकात 90. 2 ही कशी संख्या आहे, तर 2 ही एकमेव मूळ सम असलेली मूळ संख्या आहे. एखादी 5684 या संख्येमध्ये 8ची स्थानिक किंमत किती, तर 80. इथे असेही प्रश्न येतात की 6ची स्थानिक किंमत आणि 8ची स्थानिक किंमत यांच्यात कितीचा फरक आहे, तर 6ची स्थानिक किंमत समजा 600 आहे आणि 8ची स्थानिक किंमत 80 आहे, तर 600मधून 80 वजा केले तर 520 आहे त्याचं उत्तर. 135 ही संख्या सम की विषम, याचं उत्तर आहे विषम. 17 मूळ संख्या की संयुक्त, तर ही मूळ संख्या आहे. 18 ही संयुक्त की मूळ संख्या आहे, तर ती संयुक्त आहे. तर याच्यातले जे नियम आहेत ते आपल्याला बघावे लागतील. आणि 450 ही संख्याचा विभाज्य 5 आहे का, तर तो हो आहे, कारण त्याच्या एकक स्थानी 0 आहे म्हणून 5 त्याचा विभाज्य आहे. अशा प्रकारे आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्नसुद्धा आपल्याला मागील काळात आलेले प्रश्न बघायचे आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपण कशा पद्धतीने पेपर सोडवायचा आहे. मागील काही प्रश्न आपण पाहूया. जसं की आपल्याला स्क्रीनवर दिसत असतील काही प्रश्न त्याच्या दृष्टीने. जसं सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1, सर्वात लहान पूर्ण संख्या आहे 0, स्थानिक किंमत विचारलेली आहे तीसुद्धा आपल्याला विचारले जाते. या ठिकाणी 4ची स्थानिक किंमत किती आहे, तर ती आपल्याला माहिती आहे 400. या ठिकाणी 4ची स्थानिक किंमत आणि 8ची स्थानिक किंमतचा फरकसुद्धा विचारला जाऊ शकतो. रोमन संख्येत XL म्हणजे किती, XC म्हणजे किती, समसंख्या कोणती, ही संख्या विषम आहे की सम आहे, मूळ आहे की संयुक्त आहे, असे प्रश्न विचारले जातात. मूळ संख्या कोणती, तर या ठिकाणी 9, 15, 17, 21 याच्यामध्ये मूळ संख्या आहे 17. खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती, तर त्याचं उत्तर आहे 21. एकमेव सममूळ संख्या कोणती आहे, तर ती आहे 2. 4, 5, 9 ही संख्या 9ने विभाज्य आहे का, तर ती होय, कारण 4, 5, 9 यांची बेरीज केली तर 18 होते आणि 18ला 9ने भाग जातो म्हणून ती विभाज्य आहे, हे आपल्याला माहिती आहे.
3, 5, 7 ही संख्या 3चे विभाज्य आहे का? 3 अधिक 7 अधिक 10 5 15 होतात. 15ला 3ने भाग जातो म्हणून ती आहे. 540 ही संख्या 5ने विभाज्य आहे का? तर ती आहे, कारण शेवटचा अंक त्याच्या एकक स्थानी 0 आहे. 24,468 ही संख्या 2ने विभाज्य आहे का? तर ती होय, कारण शेवटचा अंक 8 आहे आणि 8ला 2ने भाग जातो. एखादी संख्या दिलेली आहे त्याची बेरीज, संख्या दिलेली आहे त्याची वजाबाकी, असे प्रश्न आपल्याला येतात. संख्येचा गुणाकार आणि संख्येचा भागाकार सुद्धा विचारला जातो. मूळ संख्या कोणती नाही असा पण प्रश्न विचारला जातो. बऱ्याचदा आपण नाही हा शब्द प्रश्नात वाचत नाही. घाई गडबडीमध्ये आपण खालीलपैकी कोणती मूळ संख्या पटकन त्या ठिकाणी 17 उत्तर लिहून टाकतो आणि ॲक्च्युअल उत्तर 27 असतं. तर असे प्रश्नसुद्धा 2-3 प्रश्न चुकले तर ते सुद्धा आपल्या परीक्षेसाठी निर्णायक ठरतात. म्हणून एकही प्रश्न चुकायला नको यासाठी अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण प्रश्न वाचणं गरजेचं आहे. असे प्रश्न 2-3 प्रश्न पूर्ण पेपरमध्ये असतात की ते नकारात्मक विधान असतं आणि आपण त्या विधानासाठी विचार करत नसतो. अतिमहत्त्वाचे TET फास्ट रिव्हिजनमध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1, सर्वात लहान पूर्ण संख्या आहे 0, एकमेव सममूळ संख्या आहे 2, रोमन अंकांची संख्या आपण पहिल्यात, 2च्या विभाज्यता, 5ची विभाज्यता, 9ची विभाज्यता. स्थानिक किंमत हा आवडता TETचा प्रश्न आहे. स्थानिक किंमतीतला फरक हा सुद्धा TETमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. मूळ आणि संयुक्त संख्या दरवर्षी विचारल्या जातात, त्यामुळे हे थोडं लक्षात घ्या. महत्त्वाच्या टिप्स अशा असतील की रोमन संख्या थोडंसं पाठ करा, समजून घ्या. नंतर 2, 3, 5, 9, 11च्या ज्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत त्या हमखास विचारल्या जातात, त्या पण समजून घ्या. स्थानिक किंमत आणि विस्तारित रूपावर प्रश्न येतात, स्थानिक किंमतीतला फरक विचारला जातो, ते समजून घ्या. मूळ व संयुक्त संख्या हा आवडता घटक TETमध्ये असतो, याच्यावर सुद्धा प्रश्न असतात, ते समजून घ्या. गणितात वेग वाढवण्यासाठी मानसिक गणनेचा सराव करा. पटकन बेरीज मनानं करता आली पाहिजे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा जे पण काही असेल ते फास्ट करता आलं पाहिजे, कारण गणितासाठी खूप वेळ जातो आणि वेळ अपूर्ण पडल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गणित हे कठीण जातं. निष्कर्ष आहे की आज आपण संख्या पद्धती, स्थानिक किंमत, रोमन संख्या, विषम संख्या, मूळ आणि संयुक्त संख्या आणि विभाज्यता कसोटीचे शिकलो. या सर्वांमधून आपण महत्त्वपूर्ण बाबी समजून घेतल्या. यापूर्वीचे काही प्रश्नसुद्धा आपण समजून घेतले. तर अशा प्रकारे आपण थोडी तयारी करा की फास्ट ट्रॅकमध्ये आपण कशा पद्धतीने गणितातसुद्धा जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो. यासाठी थोडंसं सराव करा. इयत्ता 3री ते 8वीपर्यंतचे गणिताची काही उदाहरणं पहा, निश्चित आपल्याला याचा फायदा होईल. पाठ्यपुस्तकातलेच बरेचसे प्रश्न येतात, त्यामुळे आपण पाठ्यपुस्तकाला पण थोडं कॉन्सन्ट्रेट करा गणितासाठी खास करून. तर आपण या पद्धतीने आजचा हा व्हिडिओ पाहिला. पुढील भागामध्ये आपण अपूर्णांक, दशांश, टक्केवारी, प्रमाण, सरासरी, नफा तोटा या घटकांचा अभ्यास करणार आहोत. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला, आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.